महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले की सर्व कर्मचाऱ्यांना 15 तारखेपर्यंत रुजू करून घ्या. कोणत्याही कर्मचाऱ्याला काढू नका, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये. मुंबईच्या आझाद मैदानावर संपूर्ण राज्यातील सुमारे 25,000 कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबर 2021, 28 नोव्हेंबर 2021, 10 डिसेंबर 2021, 22 डिसेंबर 2021 आणि 5 जानेवारी 2022, 5 मार्च 2022, 11 मार्च 2022, 22 मार्च 2022 आणि पुढील तारीख 5 एप्रिल 2022 ठेवली होती. न्यायालयाने 5 एप्रिल रोजी एसटी महामंडळाला आदेशित केले की कोणत्याही कर्मचाऱ्याला काढू नका. 15 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना रुजू करून घ्या व कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये असेही आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाच्या वकिलांनी सांगितले की कर्मचाऱ्यांद्वारा हिंसक कारवाया करण्यात आलेल्या आहेत, त्याचे काय व कर्मचाऱ्यांचे आर्थिक मुद्द्यावर अर्थात पगारावर सुद्धा सुनावणी झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा 159वा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 92,000 कर्मचारी काम करीत आहेत. त्यापैकी सुमारे 62,000 कर्मचारी संपावर गेले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर संपूर्ण राज्यातील अंदाजे 25,000 कर्मचारी सतत 159 दिवसापासून राज्य शासनात विलिनीकरण करण्याची आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी संपावर गेले आहेत. दरम्यान आतापर्यंत 116 कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती खामगाव आगारातील एसटी महामंडळाचे कर्मचारी शिवाजी आनंदी यांनी दिली आहे. हळूहळू आता लाल परी रस्त्यावर धावू लागली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने लवकरच ग्रामीण भागातून एसटी बसेस चालवाव्यात अशी ही मागणी नागरिक करीत आहेत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.